नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा उपबाजारात सध्या कांद्याचे दर 800 ते 1100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान झालं तर दुसरीकडे बाजारभावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंता बनली आहे। गेल्या काही आठवड्यापासून झालेल्या वादळ आणि गारपिटीमुळे गहू, बाजरी, केळी आणि विशेषतः कांद्याचं मोठं नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजल्यामुळे साठवणूक करणं शक्य झालं नाही। चाळीची सुविधा नसल्यानं अनेकांना कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। कांद्याची निर्यात सुरू असली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला कमी प्रतिसाद मिळत आहे। तसेच देशांतर्गत इतर राज्यांमध्ये स्थानिक कांद्यांची उपलब्धता असल्यानं महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी आहे। त्यामुळे राज्यातील बाजारभावात कमालीची घट झाली। दर घसरल्यामुळे अनेक शेतकरी साठवणुकीवर भर देत आहेत। मात्र अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा भरणंही थांबवलंय। परिणामी बाजारात आवक घटली आहे। अशोक नाना येळवंडे यांनी सांगितलं, 2003 मध्ये सुरू झालेल्या घोडेगाव उपबाजारात एका काळी दिवसाला 400 ते 500 ट्रक कांद्यांची आवक होत असे। मात्र आता नोंद होणारी ही निचांकी आवक चिंतेचा विषय आहे।